पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या इस्रायलच्या दौऱ्यावर. मध्य पूर्वेमध्ये युद्धाचे ढग दाटलेले असताना मोदींचा दौरा. इराणमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहत असताना मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्त्व. बेसारकडे विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्ड्स उपलब्ध नाहीत. रोहित पवार यांचा दावा. मिसिंग रेकॉर्ड्सची हेराफेरी करण्यासाठी चौकशीला विलंब केला जातोय का? रोहित पवार यांचा सवाल. भाजपला विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटते? आदित्य ठाकरेंचा पुन्हा सवाल. स्थगिती देऊन कारभार करायचा असेल तर अधिवेशन बंद करा, सरकारवर घणाघात. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचं 60% करवाढी विरोधात आंदोलन. भाजप मनमानी कारभार करत असल्याचा आरोप. पनवेलमध्ये मोठ्या संख्येनं डान्स बार चालतात. भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडला मुद्दा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन. मुंबईच्या राणीच्या बागेत थेट गुजरातमधून सिंह आणण्याचे प्रयत्न. काही दिवसांमध्ये अधिकृत प्रस्ताव पाठवणार. महापालिका गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवणार. जबलपूर गोंदिया रेल्वे प्रकल्पाला मंजुरी. 9072 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित. 5407 गावांना सुधारित रेल्वे जोडणी. राज्यावर 9.32 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाढण्याची शक्यता. सरकारकडून या वर्षीच्या पुरवणी मागण्या तुलनेनं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न. लातूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. ज्वारी हरभरा पीक भुईसपाट. पंचनामे करून मदत देण्याचे शेतकऱ्यांची मागणी. पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा. 5 आरोपी ताब्यात. कॉल सेंटरमधून अमेरिकेमधील नागरिकांची फसवणूक. बिश्नोई गँगची ठाण्यामधील व्यापाऱ्याला धमकी. 10 कोटींच्या खंडणीची मागणी. ठाणे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. नालासोपारामध्ये आईवर हल्ला करून बहिणीची कोयत्यानं हत्या. टाकीपाडा भागातला धक्कादायक प्रकार. आठवड्यामध्ये शहरातील हत्येची 4थी घटना.